नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवते आहे तुमच्याशी बोलत. तर आज तुम्हाला मी आहे ना हुक लुकची पट्टी बनवणार आहे. बॅगचा वेल्वेटचा फॅब्रिक आहे, स्टोन वर्क आहे, नेट फॅब्रिक, फ्रिल्स आहेत आणि फ्रिल्स आपण ह्याला डबल लावलेले. तर बॅक हुक बनवायचे. तर मी तुम्हाला सांगेन कसं बनवायचं ते. ही लेफ्ट साईड आहे आणि ही राईट साईड. तर आपण राईट साईडला आहे ना हुकची पट्टी बनवणार आहे आणि लेफ्ट साईडला लुकची पट्टी बनवणार आहे. तर मी आधी तुम्हाला लुकची पट्टी दाखवते कशी बनवायची ते. 3 इंचाचा कपडा घ्यायचा, फ्रंटच्या साईडला ठेवायचं ब्लाऊजच्या. मी इथं जे थोडेसे स्टोन आले होते ना ते स्टोन काढून घेतलेले, कारण सुई खराब होईल ना म्हणून. आणि स्टोनवर सुई कशी चालणार. मी नेहमी साईडला कपडा जास्तच घेत असते. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, अर्धा इंच वगैरे. इकडनं फोल्ड करून घ्या. नेहमी आपण लुकची जी पट्टी आहे ते 1 इंच एक्स्ट्रा घेतो, म्हणजे बाहेरच्या साईडला असं. इकडची साईड पण फोल्ड करून आतल्या साईडला घ्यायचं. मी प्रयत्न करते आहे लवकरात लवकर तुम्हाला बेसिक तरी लाईव्ह क्लास घ्यायचा फ्रीमध्ये. ज्या कुणाला इंटरेस्ट आहे त्यांनी कमेंटमध्ये मला सांगा, किंवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला तरी मी ग्रुपमध्ये ॲड करेन. आणि लवकरात लवकर तुम्हाला बेसिक व ॲडव्हान्स, आधी बेसिक शिकवेन मग ॲडव्हान्स क्लास शिकवेन. तर ह्याच्यामध्ये आता मी 3 हुक्सला मार्किंग करते असं, ह्या पद्धतीने. माझ्याकडे तेवढा वेळ नसतोय, कारण की क्लासेस असतात, परत शॉपचं काम असतं. आपल्याकडे वर्कर आहेत 2 जण, पण ब्लाऊज वगैरे स्वतः मला कटिंग करावं लागतं, ड्रेस वगैरे, मग ते वर्कर काम करतात. फिनिशिंगसाठी हे राहिलेले जे काही छोटे छोटे जे धागे आहेत ना ते पण कट करायचं. दिसते. आता चला मी तुम्हाला आता लुकची तर पट्टी आपली झालेली आहे, हुकची पट्टी दाखवते. हा 1.5 इंचाचा कपडा घेतलेला आहे मी. कपड्याची लांबी जास्त आहे, कारण मी अंदाजपंची कट करते, कारण की मला सवय नाही आहे टेपने प्रत्येक गोष्ट मोजून करायची, कारण की 22 वर्षापासून मी हेच काम करते. त्याच्यामुळे आहे ना मला असा अंदाज आलेला आहे. कुणी माप जरी टाकलं तरी हे किती माप आहे हे मी सांगू शकते. त्याच्यामुळे ना मला ना ते टेप वगैरे घेऊन जास्त करायची सवय नाही राहिली. पण आता तुम्हा लोकांना शिकवण्यासाठी मला टेपचा जास्त वापर करावा लागणार आहे. मी तसा प्रयत्न करेन.
हे बघा, हे असं 1.5 इंच एवढं घ्यायचं. त्याच्यानंतर हे मी डायरेक्टली फोल्ड करते. बरेचसे जण इथे एकदा टिप मारतात, मग फोल्ड करून परत डबल टिपा मारतात. आपल्याला काय शॉपमध्ये काम भरपूर असतं, त्याच्यामुळे ना आपण शॉर्टकटमध्ये आणि चांगल्या पद्धतीने कसं करता येईल हे बघायचं. आणि दुसरी गोष्ट, जे आपण फर्स्ट जे स्टिच करतो तर तिथे आहे ना पक्की शिलाई करायची, दाब मारायचे. तर ह्याला तुम्ही डबल घ्या असं, म्हणजे जेणेकरून त्याचं तोंड ओपन होणार नाही जर धुण्यात वगैरे आलं तर. ओके. दोरा चांगला नाही आहे, त्याच्यामुळं सारखा दोरा कट होतो आहे. आमच्या इथे आहे ना 1-2-3 शॉप आहेत, पण काय आहे त्यांच्याकडे ना क्वालिटी लो असते. आणि मग एमर्जन्सीला कधी अर्जंट ब्लाऊज आला तर मग मी ते घेते, कारण की माझ्याकडे पर्याय नसतो. एका ब्लाऊजसाठी मी लांब जाऊन मटेरियल वगैरे काय आणू शकत नाही, त्याच्यामुळं दोरा सारखा तुटतो. नाहीतर माझी मशीन खूप चांगली आहे, असं काही प्रॉब्लेम येत नाही. हे बघा, हे दिसते, हे तुम्ही आतमध्ये असं करून स्टिच करू शकता. काय ते खूप दिवसापासून इच्छा होती की तुमच्याशी बोलायची, माझ्या यूट्यूब फॅमिली सोबत. पण प्रॉब्लेम काय होतो, कसं बोलायचं, काय बोलायचं हे नाही कळत आहे. त्याच्यामुळं मी करत नव्हते. पण ठीक आहे, मी आज प्रयत्न केलं. माहिती नाही आहे तुम्हाला त्यांना आवडेल नाही आवडेल. आणि अवश्य ज्या कुणाला फ्री क्लासेस करायचे त्यांनी मला कमेंटमध्ये किंवा मला मेसेज करून नंबर द्या तुमचा, मी ग्रुप ॲपमध्ये ॲड करते. आपल्या दुकानाचं चॅनल आहे, त्या चॅनलमध्ये मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करते. हे झालं प्रॉपर फिनिशिंग. आता मी तुम्हाला दाखवते दोन्ही पण. इंस्टाग्रामला पण आहे अकाउंट माझं, हे बघा. पहिल्यांदा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. कसं झालं आहे सांगा, किंवा मी ह्यात अजून काय सुधारणा केली पाहिजे किंवा काय बोललं पाहिजे हे पण सांगा. हा असा ब्लाऊजला कट केलेला आहे. ॲक्च्युली कटिंग आहे माझ्याकडं आणि स्टिचिंग पण आहे व्हिडिओ बनवलेला, पण त्याच्यामध्ये मी काही बोललेली नाही आहे. तर मी ते लवकरात लवकर शेअर करते यूट्यूबला, तुम्ही सर्वांनी बघा. प्रिन्स कट ब्लाऊज आहे, पण कस्टमर सांगितलं की कप्स नको आहेत, त्याच्यामुळे विदाऊट कप्सचा आपण बनवलेला आहे हा ब्लाऊज. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.